मोठ्या 3 वाट्या तांदूळ, पाऊण वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि 2 चमचे मेथ्या म्हणजे मेथी दाणा. तर हे असं एकत्र मी तांदूळात मिक्स केलेलं आहे. आता मी हे तांदूळ धुणार आहे आणि भिजत टाकणार आहे. रात्र झाली आहे तर आता मी रात्री भिजत टाकते, सकाळी मी दाखवते व्हिडिओ पुढचा. हे भिजत टाकते. दोन तांबे पाणी घालते. बंद झाकण ठेवायचं नाही म्हणून जाळीचं झाकण ठेवते. गुड मॉर्निंग. आता आपण बघूया डाळ तांदूळ कसं भिजलं. मस्त भिजलेलं आहे. आता मी ह्याच्यात मिरच्या आणि लसूण जिरे घालून कटर करते. बघूया कटर झाल्यावर. कटर करून झालेलं आहे. याच्यात मी लसूण मिरची घातली, त्यामुळे पहिला घाणा लसूण मिरचीचा होता. मग आता हे मी सगळं एकत्र करणार आहे. पुढे दाखवते. आता मी आप्यासाठी चटणी, खोबरं, आलं, कोथिंबीर, पुदिना, जिरे, लसूण, मिरची आणि मीठ. तर आता मी खोबरं बारीक करून घेते. थोडं मीठ घातलं. आता मी हे मिक्सरवर लावलं आहे. त्याच्यातच लगेच मिरची आणि लसूण घालते, जिरे घालते, कोथिंबीर आणि पुदिना घालते. आता मी हे ब्लेंड करून घेते. आता मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता मी यात पाणी घालते. आपल्याला आधी परत थोडंसं खोबरं वगैरे राहिलेलं, मिरच्या राहिलेल्या सगळं पाण्याने कवर होऊन जाईल, सगळं बारीक होईल. पाणी घालून चटणी झालेली आहे. मी चटणीला फोडणी नाही देणार आहे. मस्त चटणी झालेली आहे. हे आप्याचं पीठ आता मी मोठ्या कुंड्यात काढणार आहे, तसाळ्यात. आणि मग हे मी ह्यात घेतल्यावर त्यात मी गाजर, बारीक चिरलेला टॅमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हे असं हे मी सगळं यात घालणार आहे. यात ऑलरेडी हे कटर करताना लसूण, मिरची, जिरे घातलेले आहेत. त्यामुळे आता हे घातल्यावर मी यात मीठ आणि तेल घालणार आहे. तर आता पीठ तयार झालं की तुम्हाला दाखवते. यात मी आता तेल घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि सरसरीत केलेलं आहे. जितका म्हणजे आप्यासाठी हवं आहे, घट्ट पातळ तेवढं मी केलेलं आहे. आता मी त्यात इनो घालते आणि त्यावर मी थोडंसं पाणी घालते ॲक्टिव्ह होण्यासाठी. आधी सगळीकडे पसरून घेते. आता मी हे सगळं छान हलवून घेते. आता मस्त झालेलं आहे. आप्यासाठी मऊ लुसलुशीत आणि फुगीर होणार आहे आप्पे. आता हे मी चमच्याने सारखं केलं तरी अजून थोडं सारखं करते, कारण चिरलेलं कांदा टमॅटो थोडंसं एकमेकांना चिकटलेलं असतंच. गाजर पण घातले, गाजर होतं. आता हे मी सगळं यात घालते आणि हलवते.
हे आता सगळं मिक्स झालेलं आहे. कांदा, टमॅटो, गाजर, कोथिंबीर, अजून वेगवेगळं काही असतं घातलं असतं, जसं ढोबळी मिरची. आता मी इथं आप्पे पात्र ठेवलं आहे, तेल घालते आहे. फर्स्ट टाईम थोडंसं जास्त तेल घालत असते आणि हे सगळं कोटिंग पण करून घेते असं चमच्याने फिरवून, म्हणजे अजिबात चिकटत नाही. माझ्याकडं तो ब्रश पण आहे, पण आता भूक खूप लागलेली आहे म्हणून मी आता असं केलेलं आहे. मी कधीही आप्पे किंवा असं काही भाज्या घालून नाही का मॅगीचा व्हिडिओ टाकला होता. असं भरपूर घालते भाज्या, म्हणजे काय होतं, मेन भाज्या जास्त खाल्ल्या जातात. मी स्वतःसुद्धा भाजीला पोळी घेते, पण भाज्या जास्त खाते मी. आता हे झाकण ठेवते, बघू आता. वाव, मस्त झाले. एक मिनिट, लाईट लावायचंच विसरले ते. थोडंसं फर्स्ट टाईम आहे म्हणून नंतर फक्त टच केलं की लगेच उलटले जातात. अजिबात मी खरवडत नाही आहे, सहज निघतात. आता इथे प्लेट घेतली आहे, चटणी घेतली आहे. झाकण ठेवल्यानंतर 5 मिनटं पण नाही, एक कळतं आपल्याला, अंदाज येतो. आणि आता हे असं 1-2-3 मिनटं लगेच आप्पे होतात. झालेले आहेत छान. आता मी काढते. आप्पे करताना ते दाटरले नाही पाहिजे, मऊ झाले पाहिजे, म्हणजे मग मुलांना डब्यात द्यायला पण काही हरकत नाही. म्हणजे असे दाटरले आणि ते गार झाल्यावर खरंच सांगते आप्पे खावेसे नाही वाटत.
आणि म्हणून मी काय करते, करतानाच त्यात माल मसाला व्यवस्थित घालते, मग त्यांनी चव छान राहते. आणि जरी गार झाले तरी पण चव छान राहते. मग म्हणजे खावेसे वाटतात. थोडक्यात सांगायचं काय की खावेसे वाटतात. प्रत्येक वेळी हलवून घ्यायचं पीठ. यावेळी जरा डाव मोठा घेतला आहे. थोडंसं कमी घालायला हवं आहे, पण मी मुद्दाम जास्त घालते. अर्थातच पहिल्यांदा मीच घेणार, कारण घरात कोणीच नाही आहे. माझं खाऊन झालं की हे दोघं आले संध्याकाळी की देते मग त्यांना राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये. आज दिवस तर पुरतो आहे, म्हणजे हे पीठ. स्वयंपाक नाही आता करावा लागणार. आणि राहिलंच तर आहे उद्या सकाळी नाश्ता, गरमागरम परत आप्पे. एवढं घालायचं, मग हे करायचं. मी सांगितलं ना, मी सगळ्या स्वयंपाकात मी असं म्हणजे सरळ हाडते. एवढंच करायचं तेवढंच करायचं असं नाही करत. ठीक आहे, आता ही आप्प्याची प्लेट मी आता खायला घेते आहे. सुंदर आप्पे रेडी. तर बाय. ठेवते. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर, कमेंट्स अँड